आज आमच्याकडे खूप मोठी ऑर्डर आहे. एकूण 2500 गुलाबजाम बनवायचे आहेत आणि आज आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळा प्रोसेस पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण कढाई शेगडीवर ठेवली आहे. मोठी ऑर्डर असल्यामुळे तयारीही मोठ्या प्रमाणात करावी लागते. आता आपण गुलाबजामसाठी पाक तयार करतोय. इथे आपल्याकडे 1 लिटर दूध आणि थोडासा बेकिंग पावडर आहे. हे सगळं योग्य प्रमाणात वापरणं खूप महत्त्वाचं असतं. आता आपण गुलाबजामसाठी मावा तयार करतोय. मऊ, गुळगुळीत आणि चांगला मिसळलेला मावा असला की गुलाबजाम परफेक्ट होतात. आज आपण गुलाबजाम बनवतोय. 600 लोकांची ऑर्डर आहे गुलाबजामची. तर त्यासाठी मावा मागवलाय, मार्केटमधनं मावा आणलाय, कॉर्नफ्लॉवर पावडर आहे, दूध आहे, त्याला दूध आणि बेकिंग पावडर मळल्यानंतर गोळ्या करून गुलाबजाम बनवलाय. बाहेर तयारी झालेली आहे त्याच्याला. 17 किलो मावा आणलाय आणि 5 किलो कॉर्नफ्लॉवर आहे आणि 34 किलो साखर आहे आणि तेल 10 किलो आणि दूध 1 लिटर. आता कढाईमध्ये तेल टाकतोय. तेल योग्य तापमानाला गरम झालं पाहिजे, नाहीतर गुलाबजाम फुटू शकतात. आता आपण माव्यात कॉर्नफ्लोअर पावडर मिसळतोय. यामुळे गुलाबजाम नरम आणि एकसारखे तयार होतात. आता आपलं मिश्रण तयार झालं आहे. छान मऊ आणि स्मूथ झालं आहे. आता आपण गोल गोल गुलाबजाम तयार करतोय. एकसारखा आकार असला की तळताना सगळे सारखे रंग घेतात. आता आपण गुलाबजाम तेलात सोडतोय. हळूहळू हलवत तळतोय म्हणजे रंग छान येईल. पहा कसा छान सोनेरी तपकिरी रंग येतोय. याच रंगावरून कळतं की गुलाबजाम परफेक्ट झालेत. आता तळलेले गुलाबजाम तयार पाकात टाकतोय. ते काही तास पाकात भिजले की छान रसाळ आणि मऊ होतात. काही तासांनंतर अखेर आमचे 2500 गुलाबजाम तयार झाले. इतकी मोठी ऑर्डर पूर्ण करणं म्हणजे खरंच समाधानाची गोष्ट आहे. जर तुम्हाला आमचे गावाकडचे केटरिंग व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा
व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा.